पाहतोय तिसरी मॅच आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मधील अगदी आजच्या पहिल्या दिवसातील तिसरी मॅच आपण पाहताय. सह्याद्री वॉरियर्स त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहताय GSP11 या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. एक मॅच जिंकली आहे सह्याद्री वॉरियर्स टीमनं, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. परंतु एक मॅच इथून मात्र लूज झाली आहे. GSP11 त्यांना इथून चांगली कामगिरी करावी लागेल. मॅच ऑन. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडं. पहिल्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका मोहन पारदीच्या बाट मधून आलाय. हा चौकार. चांगलं क्रिकेट खऱ्या अर्थानं चांगला खेळाडू आहे मोहन पारदी. अगदी मोठमोठ्या मॅचेस मध्ये खेळताना आपण पाहतो एक सेन्सिबल क्रिकेट खेळणारा हा प्लेयर आहे. सातत्यानं चर्चेमध्ये राहिलाय. स्टार खेळाडू आहे कर्जत टेनिस क्रिकेट मधील. त्याला माहिती आहे कशा प्रकारे इथून मात्र खेळ करायचा आहे. पहिल्या चेंडूती चौका त्यानंतर सिंगल. हा फटका बाटीला ब्रश झाला पाठीमागे चाललाय. गलीमध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. डेंजर एंड झोनकडे होता खऱ्या अर्थानं प्रकाश, परंतु त्या ठिकाणी पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. मिळतील 2 धावा. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे हरेश. कट केलाय. थर्डमॅन मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी जाईल चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड फास्ट आहे. येतोय चौकार. मिळतील 4 धावा. प्रकाश तो देखील चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय. पहिली मॅच जिंकल्यानंतर जो कॉन्फिडन्स घेऊन उतरले ना मैदानामध्ये सह्याद्री वॉरियर्स टीम, तो कॉन्फिडन्स अगदी सातत्यपूर्वक राखत असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतीये. धावसंख्या आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 11 धावा धावफलकावरती. हर्ष दलबीवरती आक्रमण. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने चेंडूला टॉस केलाय. अगदी आपण पाहतोय मिडॉन मधून चेंडूला काढलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आलाय प्रकाशच्या बाट मधून. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात टीमला देत असताना, अगदी फ्लाइंग स्टार्ट देत असताना टार्गेट सेट करायचंय. 5 षटकांची मॅच आहे आणि पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. त्याचा पॉवरफुल फायदा उचलत असताना आमचे केतनजी पिरकट सर या ठिकाणी उपस्थित झालेत. सरांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सरचे स्वागत आणि आमच्या समूहामध्ये देखील आपण जॉईन व्हायचंय. चांगलं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचले 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सह्याद्री वॉरियर्स टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करते. टॉस त्यांनी 15 धावा सह्याद्री वॉरियर्स टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टॉस जरी गमवला असेल, बॅटिंग आमच्या वाट्याला आले आणि तिला स्वीकारत असताना खऱ्या अर्थानं सह्याद्री वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. मोहन आणि त्याच्या साथीनं प्रकाश दुसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी आलाय. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहताय गोलंदाज ज्ञानेश्वर. मागच्या मॅचमध्ये थोडंसं महागडी कामगिरी. ज्ञानेश्वरती टीमच्या संघनायकानं पुरस्कर्त्यांनी भरपूर सारा विश्वास दर्शवला, परंतु त्या विश्वासाला अगदी साजेशी अशी कामगिरी त्याला मैदानामध्ये करावी लागेल. ज्या कामासाठी, ज्या नावासाठी तुमची ओळख आहे, ते काम आता तुम्हाला मैदानामध्ये करावं लागेल. महत्त्वपूर्ण जबाबदारी. P2चं दुसरं षटक ज्ञानेश्वर हिलम गोलंदाजीसाठी. समोर आपण पाहतोय मोहन पारदी. हे बॅटल फार चांगलं असेल. पहिला चेंडू खोलवर टप्पात आपल्याला पाहायला मिळाला. सॉफ्ट आणणं खेळून काढला. शॉर्ट कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. एकच धाव या चेंडूवरती. मोहन पारदीचं कौतुक करायला हवं, कारण की त्यांनी सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर आपण पाहतोय ना प्रकाशनं प्रति हल्ले चढवायला सुरुवात केली आणि मोहनला माहिती आहे प्रकाशच्या बाटमधून धावा येत आहेत. अशा वेळी मला संयम दाखवणं फार गरजेचं आहे.
हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. बॉटम हँडला चेंडू लागला आणि गोलंदाजाच्या हातामध्ये विसवला. पहिली विकेट आली. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर इलम आपला टीमला पहिला आदरा मिळतोय. सह्याद्री वॉरियर्स टीमला फलंदाजीतून बाद होईल. प्रकाश आमचे सन्माननीय उमेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. प्रकाश इथून बाद झालाय. चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत होता. चांगलं स्टार्ट मात्र टीमला मिळवून दिलं प्रकाशनं. तो इथून बाद झालाय. मोठे फटके सातत्यानं मारण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये मात्र त्याला अपयश आलं. तो माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आपण पाहताय सुदाम. सुदाम बांगारी मेचकरवाडी हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती. ज्ञानेश्वरला आता मात्र चांगली गोलंदाजी तो देखील साकारतोय. चांगला चेंडू, यावेळी थोडासा मागे ठेवला चेंडू, पडल्यानंतर थोडीसा चेंडूने उचली देखील घेतली आणि इथून जर पाहायला गेले तर डॉट बॉल आला. ज्ञानेश्वर मात्र आता चांगली कामगिरी करत असताना त्याच्यावरती विश्वास जो दर्शवलाय दुसऱ्या षटकाचा, तिथे मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. आता जास्तीत जास्त डॉट बॉल फेकले जातील ना GSP11 टीमकडनं, तेवढा प्रेशराईज होईल सह्याद्री वॉरियर्स टीम. जरी पहिल्या षटकामध्ये धावा आल्या असतील परंतु ते षटकातील जे धावसंख्येचं ओझं आहे ते आता कमी करताना इथे पाहायला मिळते. GSP11 ही टीम, त्या टीमचा गोलंदाज आपण पाहतोय ज्ञानेश्वर. जे प्रेशर आपण पाहताय पहिल्या षटकामध्ये प्रेशराईज झाली होती, आता ते रिलीज करत असताना आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय ज्ञानेश्वरच्या माध्यमातून. ज्ञानेश्वरनं आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 चेंडू त्यांना हाताळलेत, 5 चेंडू त्याने हाताळलेत, धावा खर्च केल्यात 1 आणि 1 विकेट देखील त्याने मिळवल्या. काय गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय. चांगला चेंडू, यावेळी त्याला मात्र हलक्या हातानं अगदी सॉफ्ट आणणं खेळून काढलाय. 1 धाव इथून मात्र कंप्लीट झाली आहे. सिंगल धाब्यानं धावफलक आता जाऊन पोहोचेल. आपण पाहताय 17 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये अवघ्या धावा खर्च केल्या. ज्ञानेश्वरनं 2 विकेट मिळवली, 1 इकॉनॉमिकल गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये सह्याद्री वॉरियर्स टीमकडे मोमेंटम शिफ्ट झालं होतं, ते अगदी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याकडे मात्र शिफ्ट करून घेतलं गोलंदाज ज्ञानेश्वरनं. अगदी जलद गतीनं मोमेंटम शिफ्ट करून घेतलं. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा देत 1 विकेट त्यानं मिळवला. चांगली गोलंदाजी एकंदरीत आपल्याला पाहायला मिळाली GSP11 टीमकडनं. या संघाचे पुरस्कर्ते सुरेशजी धोत्रे या स्पर्धेचा आनंद घेतात. कर्जत प्रीमियर लीगमध्ये सातत्यानं आपला संघ पुरस्कृत करताना आपल्याला पाहायला मिळाले. तिसरं षटक प्रगतीपथावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला सचिन वाघ. खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती सचिन वाघनं. तो सचिन वाघ आता गोलंदाजीसाठी आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय सुदाम, नॉन स्ट्राईक एंडवरती मोहन. नेक्स्ट मॅचसाठी रेडी राहायचं आहे. मॅच नंबर 4 स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये हरी मिरकुटे प्रतिष्ठान. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचं आहे. सतरा धावा धावफलकावरती. महत्त्वपूर्ण 1 विकेट माघारी फिरली आहे. आपण पाहताय प्रकाशची. चांगला चेंडू, आणखीन एक चांगला चेंडू, फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड द ऑफ स्टंप, डॉट बॉल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले क्रिकेट खऱ्या अर्थानं आता आपल्याला इथून पाहायला मिळतंय सह्याद्री वॉरियर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये GSPL11 या टीमकडनं.
कमी गतीनं टाकला होता. बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू, चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळतीये. आता मोहन पारदीला स्ट्राईकवर आणण्याचं काम केलंय. बराच काल प्रतीक्षा करत होता स्ट्राईकवरती येण्यासाठी, परंतु तब्बल जर पाहायला गेलं ना तर 6 चेंडू त्याला प्रतीक्षा करावी लागली स्ट्राईकवर येण्यासाठी. चांगल्या फॉर्म मध्ये असलेला मोहन पारदी 6 चेंडू प्रतीक्षेनंतर आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. त्याच्या समोर आपण पाहतोय गोलंदाज सचिन वाघ चांगली कामगिरी करतोय गोलंदाजीमधून. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडूला काढले. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे चेंडू दाखल झालाय, सीमा पार आलाय मोहनच्या बाट मधून. आणखीन एक चौकार. जसा स्ट्राईकला आला तसा सचिन वाघ वरती त्याने आक्रमण केलं. एक चौकार त्याच्या बाट मधून आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबली होती, संत गतीने पुढे जात होती, तिला आता झपाट्यानं पुढे नेण्याचं काम त्याच्या माध्यमातून करायला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती. चांगली टोटल उभारावी लागेल. GSPL टीमची बॅटिंग लाईनअप फार मोठी आहे. स्विच इट केलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला चकमा देत चेंडू चाललाय अगदी पॉइंट म्हणून डीप पॉइंटच्या पलीकडं. आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत मोहन पारदीच्या बाट मधून. या स्पर्धेमधील पहिलं मिडन षटक टाकण्याचं मान त्यानं मिळवलाय. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मधील पहिलं मिडन षटक त्याच्या नावावरती राहिलाय. आता चौकाराची हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती राहील का हे देखील पाहावं लागेल. हॅट्रिक बॉल. चांगला फटका, अगदी चेंडूला फेकून दिले डाऊन द ग्राउंड, सीमारेषेच्या पलीकडं. हा चौकार. पंच सांगतात नो बॉल आहे. नो बॉल. नो प्लस 6. 7 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 चौकार त्यानंतर एक षटकार आणि त्यात देखील आपण पाहतो हा नो बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचले आपण पाहत आहेत 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. थोडंसं सेन्सिबल, थोडंसं सावध गतीनं क्रिकेट खेळला. ज्यावेळी प्रकाश आक्रमक झाला होता. फ्री हिट, नेक्स्ट बॉल फ्री हिट. सचिन वाघ वरती आक्रमण मोहन पारदीचं. आणखीन एक चांगला फटका, आणखीन एक षटकार. यावेळी लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडं मोहन पारदीच्या बाट मधून येतोय. हा बॅक टू बॅक दुसरा धमाका षटकार. एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोचले 39. 2 षटकांमध्ये धावा येत नव्हत्या. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिले 2 चेंडू अप्रतिम हाताळले गेले होते सचिन वाघच्या माध्यमातून. मोहन पारदी स्ट्रायकिंग एंड वरती आला. 2 चौकार त्याच्या बाट मधून आले. त्यानंतर मात्र न बॉल आला, त्याच्यावरती षटकार आणि त्याच्यानंतर फ्रीटच्या चेंडूवरती देखील षटकार पाहायला मिळतोय. आणि आता षटकार येणार का, परंतु अगदी हलक्या हातानं. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी 3 समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 40 आणि स्वतःकडं स्ट्राईक या ठिकाणी ठेवली आहे मोहन पारदीनं. 3 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावरती. आता इथून मात्र मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक पाहायला मिळेल. GSP11 टीमनं आता इथून स्टार्टरची आखावी लागेल. 2 षटकांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांमध्ये कमीत कमी धावसंख्येचं षटक आता इथून त्यांना फेकावं लागेल.
तिसरं षटक आपण पाहताय, चौथं षटक प्रगतीपथावरती. ज्ञानेश्वर पुनश्च एकदा आपला दुसऱ्याच फेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पहिल्या चेंडूवरती एक आली, मोहनला त्यानं पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेण्यास भाग पाडलं. धावसंख्या 41. लोअर फुलटॉस ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं, चेंडूची अडवणी केली आहे. तोपर्यंत आपण पाहतो दोन्ही फलंदाज इथून 2 धावा कंप्लीट करतायत. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 43 धावा धावफलकावरती. काय कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लोंगांपासून अगदी काऊ कॉर्नर पर्यंत धावत गेले. एका हाताने चेंडूला अडवलं. फेकी देखील उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. 43 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू यावेळी थोडासा कमी गतीनं टाकला होता. आउटसाइड दी ऑफ स्टंप. चांगली गोलंदाजी आता साकारली जाते GSP 11 या टीमकडनं. ज्ञानेश्वरचं कौतुक करायला हवं. पहिल्या षटकामध्ये त्यानं 2 धावा दिल्या होत्या. आता दुसऱ्या षटकामध्ये पुनश्च आलाय आणि त्याच्यामध्ये देखील चांगली कामगिरी तो करतोय. कमी गतीने टाकलाय. क्षेत्ररक्षक अगदी दूरवर आहे. डीपमधनं येतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. आता स्ट्राईक हवे मोहनला. या षटकातील जर पाहायला गेलं तर आतापर्यंत चेंडू 4 संपन्न झाले. धावा खर्च केल्या ज्ञानेश्वरनं 4. 44 धावा धावफलकावरती. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहताय सह्याद्री वॉरियर्स, त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय GSPL 11. ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा फटका. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडं मोहन पारदीचा आणखीन एक वार येतोय. षटकार जबरदस्त इनिंग मैदानामध्ये साकारत असताना मोहन पारदी ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचले 50. संघाचं अगदी अर्धशतक इथे कंप्लीट झालंय. चांगली पार्टनरशिप इथे मात्र बिल्डअप होताना पाहायला मिळतीये. लोअर फुलटॉस ऑन साईडला दिशा दिली आहे. अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे हा देखील चेंडू चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. मिळतील 4 धावा. शेवटच्या 2 चेंडूंवरती आक्रमक बॅटिंग ज्ञानेश्वरच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या 2 चेंडूंवरती धावा त्यानं खर्च केल्या 10. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 54. वैयक्तिक आपण पाहतोय मोहन पारदी बॅटिंग करतोय. 11 चेंडू 38 या धावसंख्येवरती. या स्पर्धेतील पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का? अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू 38 धावसंख्येवरती खेळतोय मोहन पारदी. वैयक्तिक संघाची धावसंख्या पाहायला मिळते 54. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये धावांची लूटमार होताना आपल्याला पाहायला मिळते. ते षटक घेऊन आला गोलंदाजीसाठी राहुल. GSPL 11 या संघाकडनं राहुलला मात्र शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती देण्यात आली आहे. परंतु स्ट्रायकिंग गेनवरती आपण पाहताय फलंदाज सुदाम, ज्याला अद्यापही सूर गवसला नाहीये. त्यांना आतापर्यंत 8 चेंडूंचा खेळ फेस केला. व्हाईट बॉल. त्यानं धावा धावफलकावरती वैयक्तिक लावल्यात त्या 5. 55 धावा धावफलकावरती. धावा तुम्हाला बचाव करायचा आहे. धावा इथून तुम्हाला रोखायचं आहे. अव्वंतर धाब्यानं तुम्ही धावफलक पुनश्च पुढे नेताय. 55 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट आपल्याला पाहायला मिळतोय. एकच धाव. स्ट्राईक हवी आहे मोहनला. 11 चेंडू 38 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. अजूनही 5 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. या स्पर्धेतील आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मधील पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का? याच्याकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं. ऑन साईडला हा फटका. हा अगदी पाहतोय आपण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. त्याच ठिकाणचा हा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार. सीमा पार. चौकार. जबरदस्त इनिंग. चौकार षटकार आणि चौकार षटकारांची आतिषबाजी. 60 धावा धावफलकावरती. दर्जेदार इनिंग मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोहन पारदी 12 चेंडू 42 धावा. वैयक्तिक. चला नेक्स्ट मॅच साठी
हरी मिरकुटे प्रतिष्ठान, स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. 12 चेंडू 42 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय मोहन पारदी. संघाची धावसंख्या 60. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. बऱ्याचशा कालावधीनंतरचा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून ऑन साईडला हा चेंडू डिलिव्हर्ड केला होता. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. थोडंसं पुढे निघून गेला होता, शफल झाला होता. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 42 या धावसंख्येवरती मोहन पारदी बॅटिंग करतोय. सर्वांचं लक्ष त्याच्या अर्ध्या शतकाकडे लागून राहिलं. ऑन साईडला हा फटका, परंतु टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अगदी 42 या धावसंख्येवरती तो बाद झाला. काय बॅटिंग मैदानामध्ये साकारली मोहन पारदीने. एकदा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. दर्जेदार इनिंग ज्याचं नाव सातत्यानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये घेतलं जातं आणि त्या नावाला साजेशी अशी कामगिरी मैदानामध्ये आपल्याला मोहन पारदीची पाहायला मिळाली. जबरदस्त इनिंग. कॅप्टन नॉक, कॅप्टनची इनिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाली. 13 चेंडू 42 या धावसंख्येवरती तो बाद झाला. वैयक्तिक संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 60. उर्वरित अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमधून सहर्ष असं स्वागत करूया. प्रेक्षक राजा या स्पर्धेला भेट देण्यासाठी, या स्पर्धेचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलाय. सहर्ष स्वागत सर्वांचं आदिवासी कर्जत प्रीमियर लीग मध्ये. फुलटॉस ऑन साईडला हा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या हा षटकार आलाय दीपक निरगुडाच्या बाट मधून. 66 धावा धाव फलकावरती या षटकाराच्या साह्यानं. धावा धाव फलकावरती आपण इथून पाहताय. षटकातील जर पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 5वं षटक. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आपण. चांगला फटका. क्षेत्ररक्षक नाहीये, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत दीपक निरगुडाच्या बाट मधून. शेवट गोड करत असताना दीपक निरगुडा आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या साह्यानं धावफलक आपण पाहते जाऊन पोहोचले 72 आणि टार्गेट असेल ते 73 म्हणजे 73 धावसंख्येचं टार्गेट असेल ते आता GSP 11 या टीम समोर. चला नेक्स्ट मॅच हरी मिरकुटे प्रतिष्ठान आणि त्याच्या विपक्षामध्ये स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. शेवटचा कॉल असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी यायचं आपण. चला या ठिकाणी आपण पाहताय हरी मिरकुटे प्रतिष्ठान या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वर्गीय पांडुरंग अप्पा गणेश हरड प्रतिष्ठान धर्मा दलबी या टीमचे पुरस्कर्ते आहेत. आपला कॅप्टन आपण लगेच पाठवायचं टॉस साठी. आमचे संदीप दादा वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय.
चला, हरी मिरकुटे प्रतिष्ठान संघानं टॉस जिंकला. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जशी ही मॅच संपेल आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं. 73 धावसंख्येचं भलं मोठं आव्हान आहे 5 षटकांमध्ये GSP 11 या संघासमोर. त्या टार्गेटचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला, आपली सलामीची जोड साखळी मैदानामध्ये दाखल करायचं. GSP 11 आपली सलामीची जोड साखळी मैदानामध्ये लगेच दाखल करा. मार्चला होती सुरुवात. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे मोहन पारधी गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू लोअर फुलटॉस ऑन साईडला चेंडूला टर्न केला. डीपमधनं क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. तोपर्यंत अगदी आपण पाहतोय 2 धावा इथं कंप्लीट झाल्या. थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं सह्याद्री वॉरियर्स टीमकडून फिल्डिंग करत असताना. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडीशी चालाकी तुम्हाला इथून दाखवावी लागेल. जरी धावसंख्येचं भलं मोठं आव्हान असेल परंतु या धावसंख्येचा पाठलाग देखील अगदी केला जाईल. फिल्डिंगमध्ये तुम्ही चुका केल्या तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग देखील तुम्हाला होताना पाहायला मिळेल. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे हे सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेट अगदी रंग बदलणारा खेळ आहे. क्षणोक्षणी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. हा देखील चांगला फटका आहे. यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडूला काढल्या. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये थोडंसं फंबल पाहायला मिळतं आहे. तोपर्यंत मिळतील 2 धावा. चांगलं क्रिकेट आता मैदानामध्ये खेळत असताना ज्ञानेश्वर आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय विलास ही सलामीची जोड साखळी आपल्याला पाहायला मिळते GSP 11 या टीमकडनं. थोडंसं संयम दाखवला जातोय. मोहन पारधी जो टीमचा कॅप्टन आहे, जो प्रमुख गोलंदाज आहे P1च्या षटकामध्ये, त्याला अगदी हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न. हा मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. चांगला झेल कॅरी केला आणि इथे पहिला आदरा मिळतोय तो GSP 11 या टीमला. फलंदाज इथून बाद होतोय तो म्हणजे ज्ञानेश्वर. 2 चेंडूंवरती अगदी संयम दाखवला गेला परंतु जसा लोअर फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. परंतु अगदी क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करायला हवं. त्यानं काऊ कॉर्नरपासून अगदी वाईडिश लॉंगॉनपर्यंत धावत आला आणि त्यानं मात्र हा झेल कॅरी केला. अगदी धावत असताना झेल कॅरी करणं थोडंसं अवघड आहे परंतु त्यानं तो झेल कंप्लीट केला. पहिला आदरा मिळतोय GSP 11 या टीमला. 4 या धावसंख्येवरती नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मंगेश जाधव. चांगला चेंडू फुलरलेनचा चेंडू. कमी गतीनं चेंडू डिलिव्हर्ड केले जातात. मोहन पारधीच्या माध्यमातून सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. थांबवलं जात आहे. 1 विकेट आली आहे. आता जोखीम उचलायचा नाहीये. कोणती विकेट आता इथून मात्र परिधान करायचे नाहीये. ह्याच निर्धारानं मात्र दोन्ही फलंदाज एकमेकाला कॉल देत असताना ही धाव होणार नाहीये. थांबवलं. 1 धाव आली आहे. धावफलक आपण पाहताय 5.
1 बाद 5. बॅक टू द बॉलर. हा फटका हाताला स्पर्श करून पुढे चेंडू सरसावला. कठीण असतं स्वतः गोलंदाजी करून झेल कॅरी करणं. मोहन पारदीला मात्र हा झेल कॅरी करायचा होता. त्याला हाताला स्पर्श करून अगदी चेंडू पुढे सरकला. 1 धाव इथून कंप्लीट झाली आहे. हा चांगला फटका. लॉंग ऑन मधून चेंडूला ट्रॅव्हल केलंय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारानं मात्र षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा. 1 बाद 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोहन पारदी त्याचं पहिलं षटक इथून मात्र समाप्त झालं. आता दुसरं षटक प्रगतीपथावरती. फुलटॉस बॉल ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. एक टप्पा अखेर चेंडू चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडं. सुमितच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण करत असताना विलास होला आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावा. आलाय चौकार. 14 धावा धावफलकावरती. सुरुवात खऱ्या अर्थानं थोडीशी खडतर पाहायला मिळाली होती आपल्याला GSP11 टीमची, परंतु आता चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. हा देखील फटका चांगला आहे, परंतु मोहन पारदी चेंडू खाली. दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल कॅरी केला. आणखीन एक फलंदाज बाद. विलासला देखील इथून परतावं लागेल. चांगला फटका होता, परंतु ताकद थोडी कमी पडली. मोहन पारदी त्या ठिकाणी उभा होता. सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केला त्यानं आणि दुसरा आदरा मिळतोय GSP11 या टीमला. हा देखील चांगला चेंडू. अगदी पडल्यानंतर पाठीमागे चेंडू सरसावला. फ्लाइंग स्लिपमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धावा चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 धावा. 15 धावा धावफलकावरती आपण पाहता. इथून एकच धावा या चेंडूवरती देखील पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुमित वाघची. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना आणि इथे मात्र बोल्ड झाला. त्रिफाला उद्ध्वस्त झाला. फलंदाज इथून झाला बाद.
चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी, खऱ्या अर्थानं सटीक लाईन आणि लेनमध्ये आपण पाहतोय. सुमित वाघची देखील गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं त्यानं देखील हाताळली. 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर इथून पाहायला गेलो तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 16 धावा धावफलकावरती. म्हणजे प्रति षटक अगदी 8च्या सरासरीनं धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून इथून पाहायला गेलं तर 3 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही 18 बॉल आणि 57 या धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग गेटवरती आपल्याला पाहायला मिळेल मंगेश जाधव, त्याच्या साथीनं आपण पाहतोय सचिन पवार. हे दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथून चांगली कामगिरी जर झाली ना, चांगली बॅटिंग झाली, मोठे फटके जर आले, मोहन पारदीवरती जर आक्रमण झालं तर मात्र या धावसंख्या ज्या मोठं आव्हान वाटतं ना ते अगदी कमी वाटू लागेल. मिस टायमिंग फटका स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये हा आणखीन एक झेल कॅरी केला. मंगेश जाधवला देखील इथून परतावलं मोहन पारदीनं. आणखीन एक फलंदाज बाद, विकेटची पडझड. खऱ्या अर्थानं मोठी धावसंख्येचं ओझं खांद्यावरती आहे आणि ती पेळवत असताना थोडीशी दमछाक आपल्याला पाहायला मिळते आहे GSP-11 या टीमची. पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली, मोठे फटके आले, षटकामध्ये 1-2 मोठे फटके जर आले ना तर या धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या झाला असता. परंतु प्रत्येक फलंदाजानं पहिल्या चेंडूपासून मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र सपशेल नाकाम ठरलेत. एका पाठोपाठ एक माघारी फिरतात. थोडीशी मॅच आता कठीण होऊन बसले, थोडीशी टीम संकटामध्ये आहे आणि इथून आता नवीन फलंदाज हरेश मैदानामध्ये दाखल झाला. त्याच्या साथीनं आपण पाहतोय सचिन आहे, परंतु गोलंदाजी मार्क होती मोहन पारदी. कमी गतीनं टाकला होता, पिक केलाय त्याला, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. मोहन पारदी एक गुणवंत खेळाडू आहे, जास्त प्रमाणात क्रिकेट खेळतो, व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून सातत्यानं खेळण्यात आला. त्याला क्रिकेटमधील अगदी उतार चढाव बरेचसे माहिती आहेत. युवा टॅलेंटच्या समोर कशी गोलंदाजी करायची हे त्याला चांगलं माहिती आहे आणि त्याच पद्धतीनं मैदानामध्ये तो गोलंदाजी साकारण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या आपण पाहताय 16 वरती स्तब्ध अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जास्ती धावसंख्येचा जो ओझ आहे ना ते मात्र तिथे मात्र प्रेशराईज झाली आहे GSP-11 ही टीम. मोहन पारदी आतापर्यंत त्यानं 2 चेंडू फेकले, 2 विकेट त्यानं मिळवल्यात. चांगला फटका, हा देखील खोलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साईडला. लेफ्टी बॅट्समन आपण पाहताय राहुल, ज्याच्या बॅटमधून एक धाव आली आहे. 17 धावा धावफलकावरती. 73चा पाठलाग करायचा आहे. सिंगल डबलनं काही होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील, गुणवत्ता तुमच्यातली सिद्ध करावीच लागेल. प्रयत्नांची परिकष्टा मैदानावरती तुम्हाला करायची आहे. सचिन पवार ओळख आहे या फलंदाजाची देखील मोठे फटके मारण्यासाठी, परंतु आता ती मैदानावरती दाखवावी लागेल. ऑन साईडला हा फटका आपण पाहताय, एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. भरतजी मुकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे आपण यायचे आंबिवलीचे. भरतजी मुकणे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत. थर्ड अंपायरकडे रेफर केलाय. त्यानंतर नरेश डोनेवाडी, आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. तिसऱ्या पंचांची इथे मागणी करण्यात आली आहे. KTC लाईव्हच्या माध्यमातून आमच्या टेक्निकल रूममधनं आता चेक केलं जाईल फलंदाज इथे पोहोचलाय की नाही. क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्यानं चर्चेत असलेली वाहिनी आपण पाहतोय KTC लाईव्ह. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम, भरपूर सारी मेहनत
आणि इथे फलंदाज बाद. विलाजी वाघमारे मुक्पे त्यांच्या समयमध्ये सरपंच आमचे मुंडेवाडीचे सरपंच आपण देखील यायचे. आपलं देखील सहर्ष स्वागत. यशवंतजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर राकेशजी कवटे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या राकेशजी कवटे आपण समालोचन कक्षामध्ये जॉईंट व्हायचं आमच्या समयमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये. फटका फसलाय हवेमध्ये, स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. आणखीन एक विकेट. जबरदस्त गोलंदाजी मोहन पारदीची. बॅटिंग करत असताना 13 चेंडूंमध्ये 42 धावसंख्येची इनिंग. आता गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय GSP11 टीमला पूर्णपणे बॅकफुटवरती ढकलण्याचं काम त्याच्या माध्यमातून चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय त्यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये विकेट मिळवली त्यांनी एक. त्यानंतर मात्र आता दुसऱ्या षटकासाठी आला. आतापर्यंत त्यांनी विकेट मिळवल्या 3 आणि एक रनआउटची. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं तर या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या अवघी 1 आणि 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. काय परफॉर्मन्स राहिला आहे 8व्या पर्वामध्ये आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मोहन पारदीचा. जबरदस्त खेळ राहिला आतापर्यंत. हा चांगला फटका हलक्या हातानं चेंडूला स्केअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालाय. तिसरं 3 षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले आमचे साथी स्कोरर आमचे माधू पवार आम्हाला सांगतील 19 धावा धावफलकावरती. KTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. आमचे निशांत ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहेत टेक्निकल रूममधनं. त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामन धनंजय, सचिन आणि प्रवीण. फार चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतंय. बाटीला ब्रश झाला, पाठीमागे चेंडू सरसावला. विकेट किपरनं मात्र जलांक लगावत मात्र चांगला झेल कॅरी केला. आणखीन एक विकेट आली आहे. विकेटची पडझड. मोठ्या धावसंख्येचं टार्गेट होतं, ते टार्गेट पार करत असताना विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते GSP11 या टीमच्या. आतापर्यंत विकेट मात्र इतर बाद झाल्यात. त्या मोठ्या धावसंख्येचं ओझं खऱ्या अर्थानं पेलवू शकली नाहीये GSP11 ही टीम. कमी गतीनं टाकला होता. हॅमर केलाय चेंडूला, परंतु गती काढून घेतली होती. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव बॉल. हवेमध्ये हा फटका खेळला. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. धावफलक जाऊन पोहोचला आपण पाहताय 22. सचिन पवार ज्याच्यासाठी ओळख आहे, अद्यापही एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये.
दीपक चांगली गोलंदाजी करतोय सह्याद्री वॉरियर्स टीमकडनं. आणखीन एक चांगला चेंडू. या षटकातील देखील आपण पाहतो एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे बाकफूट वरती ढकलल्या सह्याद्री वॉरियर्स या टीमनं GSP11 या टीमला. समोरच्या दिशेनं चेंडू टॉस केला. एक धाव कंप्लीट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका धाब्यानं धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलाय. 23 शेवटचं. आमचे आदरणीय मारुतीजी वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. साहेबांना विनंती आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत. दत्ता डोंगरे या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. या साहेब आपण मारुतीजी वाघमारे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि इथून आता धावा बनवायचे आहेत. 50. 6 चेंडू 50 ची गरज आहे. शेवटचं षटक घेऊन आला गोलंदाज अक्षय. चांगला चेंडू अक्षयचा पहिलाच आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस पद्धतीचा होता. सचिननं हा चेंडू सोडून दिला. त्याला वाटलं वाईट असेल परंतु अगदी आतून चेंडू निघून गेला. शेवटचे षटक आहे. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत अक्षयच्या या गोलंदाजीतील. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर फक्त औपचारिकता बाकी आहे. हा देखील फुलटॉस बॉल पाठीमागे चालला. पूर्णपणे डॉमिनेट केला. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. स्वर्गीय पांडुरंगाप्पा गणेश हरड प्रतिष्ठान आणि त्यांच्या समयमध्ये हरी मिरकुटे प्रतिष्ठान दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. मारुती वाघमारे आपण या व्यासपीठावरती. या मॅच मध्ये आपण पाहतोय या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि शेवटची विकेट आता बाकी असेल. ऑन साईडला हा चेंडू टर्न केला. एकच धाव या चेंडूवरती देखील आपण पाहताय. 26 धावा धाव फलकावरती इथून आपण पाहायला गेलं तर. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. स्वर्गीय पांडुरंगाप्पा गणेश हरड प्रतिष्ठान त्यांच्या विपक्षामध्ये हरी मिरकुटे प्रतिष्ठान या 2 टीम दरम्यान. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट 13 चेंडू 42 धावा गोलंदाजी करत असताना ज्याने 4 विकेट मिळवल्या तो मोहन पारधी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला मोहन आपण या आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. आणि जशी मॅचला सुरुवात होईल राकेशजी कवटे मायक्रोफोनवरती येतील. चला मारुतीजी वाघमारे साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर भरतजी मुकणे
चला सन्माननीय आमचे संदीपजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते राकेशजी कवटे साहेबांचा शुभ सन्मान आपण इथं करणार आहोत आणि नेक्स्ट मॅचसाठी ते देखील मायक्रोफोनवरती आपल्या समयमध्ये जोडले जातील कॉमबॉक्समध्ये. राकेशजी कवटे आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. संदीपजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. या आपला सन्मान स्वीकारायचा आहे, सन्मान करून घ्यायचा आहे.